सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. तुमचा स्वामी हा द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे शनिमार्गी असल्यानं राजयोग तयार होतं. अचानक तुम्हाला धनलाभ आणि प्रतिष्ठेचा योग तयार होतोय. तुम्ही हाती घेतलेला प्रोजेक्ट तुम्ही अगदी वेळेमध्ये पूर्ण करू शकाल. टीम वर्कमुळे तुमची कामं पटापट होतील. धार्मिक कार्यात आज तुमची रुची वाढणार असून तुम्ही दानधर्म देखील कराल. तुमच्या सुखाचा काळ आता सुरू झालेला आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र तृतीय प्रमुख प्रथम स्थानाच्या गुरुसोबत मार्गी आहे, तर चंद्र हा षष्ठम स्थानात असल्यामुळे मान सन्मान तुमचा वाढेल. तुमच्या कामाचं कौतुक आणि मान सन्मान यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. ऑफिसमध्ये तुमचं लोक कौतुक करणार असून सगळेजण तुमच्या कामातनं प्रेरणा घेतील. द्वितीय कोश स्थानामध्ये मिथुन राशीचा गुरु हा सगळ्यांबद्दल भक्तिभाव जागृत करेल. त्यामुळे तुम्ही आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि आज तुम्ही दानधर्म देखील करणार आहात. संध्याकाळी सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन तुमचं भरीव योगदान तुम्ही सर्वांसाठी द्याल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज सतर्कपणे काम करायला हवं. तुमच्या राशीचा स्वामी बुध हा मिथुन राशीचा होऊन प्रथम राज्य मान प्रतिष्ठा केंद्र स्थानामध्ये विराजमान असून द्वादश स्थानाकडे संपूर्ण शुभ दृष्टी टाकत आहे. तुमचा चंद्र हा तुळ राशीमध्ये संचार करत असल्यामुळे तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटेल किंवा कामामध्ये लक्ष लागणार नाही. भावंडांसोबत तुमची मतभेदाची भीती राहणार आहे, तेव्हा तुम्ही संयमानं वागा आणि रागावरती कंट्रोल ठेवा. तुम्ही कोणालाही अपशब्द बोलू नका. विरोधक तुमचा ताणतणाव वाढवतील, परंतु तुम्ही काम करत राहा. तुमचं कौशल्य, प्रामाणिकपणा आणि मेहनत ही यशाची त्रिसूत्री असेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ असून आर्थिक बाबतीमध्ये धनलाभाचे योग आहेत. तुमच्या राशीवरती उच्च राशीचा बृहस्पती आहे, तेव्हा कामामध्ये तुम्हाला यश, आर्थिक प्रगती आणि मान सन्मान वाढेल. तुमचा चंद्र हा चतुर्थ स्थानात असल्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमची हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू आज अचानक सापडू शकते. संध्याकाळी तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहणार आहात. राजकारणामध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा व्यवसायाला प्रगती आणि शुभ लाभ देणार आहे. व्यवसायातील प्रगती हा तुमचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देईल. तुम्ही कोणतंही काम आज वेगानं पूर्ण कराल, त्यामुळे विरोधक तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तुम्ही आज सकारात्मक राहा, त्यामुळे तुम्हाला कामात उत्साह दिसेल. कामाची रणनीती आणि प्रगतीचं रहस्य तुम्ही कुणाशीही शेअर करू नका. नातेवाईक जर मीन राशीचे असतील तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न ते करतील, तेव्हा तुम्ही थोडंसं सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की आज कन्या राशीसाठी वेळ चांगली आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह कामामध्ये चांगलं उत्तम यश मिळेल. तुम्ही ज्ञान, विज्ञान, कला आणि लेखन क्षेत्रामध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. कामातील अडचणी तुमच्या कमी होणार आहेत. अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल किंवा अनेक प्रश्न उभे राहत होते, ते आता हळूहळू कमी होतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, समस्यांचं प्रमाण फार कमी होईल. संध्याकाळचा वेळ तुमचा मौज मजेमध्ये जाण्यासाठी योग आहे.
आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. हुशारीनं कुठलाही निर्णय आणि धैर्यानं घेऊन तो पुढे जाणं यावरती तुम्ही भर द्यायला हवा. कामामध्ये तुम्ही जोखीम घेत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असेल. घरामध्ये वातावरण हे सुख समाधानाचं असून तुमच्या घरातील काम मार्गी लावल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. तुम्हाला काही समस्या येतील परंतु त्यावरती तुम्ही सहजपणे मात कराल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीची लोक आज व्यस्त राहणार आहेत. व्यवसायामध्ये तुमचं काम वाढतंय त्यासाठी तुम्ही टीम वाढवण्यावरती भर द्या. तुमच्या घरातील कामं पूर्ण करा असा तगारा घरातील सदस्य लावत असल्यामुळे तिथे कानाडोळा करून उपयोग नाही. काही वाद आणि समस्या तुमच्या समोर येतील परंतु तुम्ही संयमानं वागा. हुशारी आणि कौशल्य यामुळे तुम्ही अडचणींवरती मात कराल. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात जाण्याचा तुम्हाला योग मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे तेव्हा तुमची काळजी नसावी. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून गुंतवणुकीचा तुम्ही विचार करू शकता. तज्ज्ञांचा सल्ला जर तुम्ही आज घेतला तर तो तुमच्यासाठी अगदी योग्य लाभाचा ठरेल. स्पर्धा किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, रणनीती आखूनच तुम्ही पुढे जा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की आजचा दिवस हा मकर राशीसाठी ठीक आहे. कामामध्ये तुमचा उत्साह आणि जोश असेल. तुम्ही प्रोजेक्ट पटापट पूर्ण कराल. तुमचा मूड एकदम मस्त असल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभाचे योग आहेत. एकामागोमाग एक तुमची कामं मार्गी लागतील. ताणतणावसुद्धा तुमचा कमी होणार आहे. व्यवसायामध्ये नवीन डील होण्याचा योग आहे, त्यासाठी उत्तम तयारी ठेवा. तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल परंतु आहार आणि आराम याकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा जाईल. विरोधक तुमचे सक्रिय असतील आणि तुम्हाला निरर्थक कामांमध्ये अडकवू पाहतील. तुम्ही शांत राहा आणि कामात फोकस करा. हुशारीनं आणि वेगानं तुम्ही तुमची कामं पूर्ण करा. अनेक कामं एकामागोमाग एक तुम्ही करणार आहात परंतु घाबरू नका. फोकस आणि नियोजन यामुळे तुम्ही संकटावरती सहजपणे मात कराल. ऑफिसमधील तुमची जबाबदारी आणि तुम्ही काय करता याची माहिती वरिष्ठांच्या कानावर नक्कीच घाला. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज जास्त मेहनत करावी लागेल. तुमच्या सुखसुविधेमध्ये वाढ होत असली तरी आर्थिक चणचण वाढेल. काही कारणामुळे तुम्ही ताणतणावामध्ये असू शकता. कुटुंब आणि व्यवसाय याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. गुंतवणुकीचा काही विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कामामध्ये फोकस वाढवा. व्यवसायाच्या विस्ताराचा विचार जर तुम्ही करत असाल तर सखोल अभ्यास, संशोधन आणि मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.